सूर्याजी पंत यांना भगवान सूर्यदेवानी वरदान दिलेले की येत्या रामनवमीला तुम्हाला रामचंद्रांचे दर्शन होईल आणि त्यामुळे त्यांना रामचंद्रांच्या दर्शनाची अतिशय ओढ लागली। सूर्याजी पंत नित्यनेम करत असत, तीव्र भक्तियोगाचे पालन करत होते आणि कधी एकदा रामनवमी येते आणि मी रामचंद्रांचे दर्शन करतो असे त्यांना झाले होते। गुढीपाडव्याचा दिवस आला आणि रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात झाली। रामनवरात्रीची सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते अतिशय तीव्र कठोर व्रत करत होते आणि दिवस दिवस रामचंद्रांची वाट बघत होते। अष्टमीचा दिवस होता, रात्रीची वेळ होती आणि सूर्याजी पंत यांच्या मेहुण्याचे कीर्तन होते। रामचंद्रांच्या गुणाचे ते वर्णन करत होते आणि बराच वेळ कीर्तनामध्ये रंगल्यानंतर एक म्हातारा व्यक्ती तिथे आला आणि तो सूर्याजी पंतांना म्हणाला की लवकर चला, कोणीतरी महान व्यक्ती तुमची वाट बघत आहेत आणि ते पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारत आहेत। मी सांगितलं की सूर्याजी पंत कीर्तनात आहेत, परंतु त्यांना तुम्हाला लवकरात लवकर भेटायचे आहे। कीर्तन संपल्यावर सूर्याजी पंत त्यांना भेटण्यासाठी गेले। त्यांना सांगितले होते की ती पारावर आहेत। त्यांनी विचार केला की त्यांना भेटण्याआधी आपण मारुतीचे दर्शन करावे मंदिरात जाऊन आणि मग त्या लोकांची भेट घ्यावी। सूर्याजी पंत मारुतीच्या मंदिरामध्ये गेले। त्यांनी मारुतीला प्रणाम केला। इतक्यात त्या अंधारामध्ये अचानक दिव्य तेज प्रकट झाले। भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या दिव्य तेजाने ते पूर्ण मंदिर भरून गेले। तिथेच हनुमानजीही प्रकट झाले। भगवंतांनी आपल्या सावळ्या सुंदर स्वरूपामध्ये सूर्याजी पंत यांना दर्शन दिले। भगवंतांनी सूर्याजी पंतांना आलिंगन दिले आणि म्हटले की तुझी भक्ती बघून मी प्रसन्न आहे, तुला काही वरदान मागायचे असेल तर मागून घे। सूर्याजी पंत म्हणाले की या भौतिक जगामध्ये सर्व काही तर नाशवान आहे, मी काय मागणार, तुम्ही मला भक्ती आणि वैराग्य द्या। भगवंत तथास्तु म्हणाले। त्यावेळी सूर्याजी पंत म्हणाले की तुम्ही आता मला जसे काही दर्शन देत आहात तसेच नेहमीच तुमचे दर्शन घडत राहावे, असे काहीतरी करा। त्यावेळेस भगवान रामचंद्रांनी थोडा विचार केला आणि एक रामपंचायतन मूर्ती प्रकट केली आणि ती त्यांच्या हातामध्ये दिली। भगवंतांनी सूर्याजी पंत यांना सांगितले, या रामपंचायतन मूर्तीची विधिवत पूजा करत जा, मी नेहमी तुझ्याजवळ असल्याचे तुला वाटेल।